मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. किती वेळ अशी उभी राहणार आहेस? नांदगावकरने विचारलं. वसूच्या कानापर्यंत ते पोहोचलंच नाही. त्याने पुन्हा विचारलं, थोडीशी चिकाटी दाखवून. तेव्हा वसूने खिडकीचे गज सोडले. नाहीतरी गज धरून धरून खांदे भरून आले होते. गजावरचे हात सोडवण्यासाठी जणू निमित्त मिळाल्यासारखा त्याचा प्रश्न होता. किती वेळ अशी उभी राहणार आहेस म्हणतोय मी. नांदगावकर, काय बिघडतं मी अशी उभी राहिले म्हणून? बिघडत काहीच नाही, पण वाईट दिसतं. वाईट दिसतं म्हणून सांगताय होय? मला वाटलं माझ्याबद्दलच्या काळजीतून हे विचारताय. नांदगावकरला काय बोलावं हे सुचेना. वसू एकदम त्याच्याजवळ आली आणि त्याची हनुवटी धरून त्याच्या डोळ्यांत पाहिलं. नांदगावकर, एकदा तरी म्हणा. वसू, तुझ्याबद्दलच्या काळजीतून मी काहीतरी बोलत असतो. तिने काही क्षण वाट पाहिली आणि हनुवटी सोडून दिली. नांदगावकराची मान फासावर लटकवलेल्या माणसासारखी झाली होती. वसू पुन्हा खिडकीजवळ आली. तुझ्याबद्दलची काळजी मी कशाला करू? माझा काय अधिकार? नांदगावकराच्या मनात प्रश्न उभे राहिले. तोंड उघडलं पण वसू पटकन काहीतरी बोलेल म्हणून त्याने ओठ लगेच बंद केले. नांदगावकर, सगळा रविवार फुकट घालवला आपण, तिने त्याच्याकडे न बघताच सांगितलं. तो तिच्याकडे पाहत राहिला. मी फुकट घालवला? त्याने हळूच विचारलं. मी आपण म्हटलं नांदगावकर, तुम्हाला एकट्याला कुठं दोष दिला? ती म्हणाली त्याच्याकडे न पाहता. तिने पाठमोरं होऊनच बोलत राहावं असं त्याला वाटलं. पाठमोरी वसू दिसत होती विलक्षण सुंदर. सुरईसारख्या मानेवर रुळणारे केस, पाठीवरचा नितळ पन्हळ, विशाल नितंब, स्किन कलरच्या ब्लाऊजमुळे वस्त्राबद्दल मनात निर्माण होणारा संभ्रम. अनावर ओढीने नांदगावकर उठला आणि तिच्या देहाभोवती एकदम मिठी मारली. तिने हळूच त्याचे हात सोडवले. मी इथे येते ते केवळ यासाठीच नाही नांदगावकर. ही मिठी, मग क्रमाक्रमाने सारं आणि कानाशी उच्चारले जाणारे फसवे शब्द. मला या साऱ्याचा वीट आलाय. मला याहून काही अधिक हवंय. तिने पुन्हा त्याच्याकडे न बघता सांगितलं. त्याचं लक्षच नव्हतं. ती गरकन वळली. त्याची ओशाळलेली नजर तिच्या पाठीवरून खाली जमिनीवरती घसरली. याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही का? टेबलावरच्या पाण्याच्या भांड्यातून तिने हातावरती पाणी ओतून घेतलं आणि त्याच्या डोळ्यांना लावलं आणि उरलेले त्याच्या तोंडावरती शिंपडलं. तो भानावर आला. मी एकटीच बोलते केव्हापासून, ऐकतोय मी. एवढी अलिप्तता का दाखवताय? नाही बुवा, तुझं आपलं काहीतरीच. पुन्हा संवाद खुंटला. काही वेळाने तिने विचारलं, जायचं? असंच एवढ्यात? अजून काहीच? नांदगावकरने तिचे हात धरले आणि पुढ्यात ओढलं. नको नांदगावकर, आज माझा मूड नाहीये. तुमचं हे संपणार नाही. तिने त्याला निग्रहाने बाजूला केलं. मला अजूनही कळत नाही मी इतकी खुळी कशी. अजूनही समजत नाही की मी तुमच्यात इतकी का गुंतले आणि तुमच्यात रुतल्यासारखी का अडकले. मला काहीच कळत नाही. वसूने टेबलावरची पर्स उचलली. नांदगावकर बघत राहिला. निघालीस? दरवाजापर्यंत पोहोचलेली वसू पुन्हा पाठी फिरली. पर्स बेडवर फेकून नांदगावकराजवळ आली आणि त्याचा शर्ट धरून गदागदा हलवू लागली. हे हे काय करतेस तू? माझा शर्ट फाटेल. मला तुमची कीव करावीशी वाटते. केवळ स्वतःपुरतं पहा. बस. शर्ट फाटेल, लिपस्टिकचा डाग पडेल, वेळ खूप झाला आणि घरी बायको वाट बघेल. नांदगावकर, यापेक्षा तुम्हाला काही बोलता येणार नाही का हो? मी निघाले तर निघालीस, एवढं म्हणून सगळा विषय संपवलात. तिला रडूच फुटलं. नांदगावकरने तिला बेडवर बसवलं. पाणी दिलं. आज त्याने मला माझ्या मुलांवरचा हक्क सोडायला सांगितलाय नांदगावकर. त्याच्या माझ्या रक्ताच्या नात्याचा आधार त्याने खुशाल सोडायला सांगितला. तेव्हा तुमची खूप आठवण आली. वाटलं त्या क्षणी उठावं आणि तुमच्या कुशीत शिरून रडावं पोटभर आणि जगण्यासाठी मिळवावेत 2-4 आधाराचे शब्द. पण तुम्ही तर, तुम्हाला केवळ मी हवी, माझा देह हवा. तिचा हुंदका अनावर झाला.
नांदगावकर, आज मला वाटून गेला आपली निवड दुसऱ्यांदा चुकली. पहिल्यांदा नवरा म्हणून महेशची केलेली निवड चुकली. 12 वर्ष त्याच्यासाठी घालवावी लागलीत आणि नांदगावकरांची केलेली निवड 1 वर्षात चुकली. वसू उठली. तिने नांदगावकराला जवळ बोलावलं. नांदगावकर, स्वतःच्या मुलांवरचा हक्क सोडणं सोपं आहे का हो? 9 महिने आणि पुढची काही वर्ष संगोपनात घालवली, खस्ता काढल्या, रक्ताचं पाणी केलं, ते सगळं त्याच्या एका वाक्यामुळे सोडून द्यायचं? मुलं त्याची, तशी ती माझी पण नाहीत का? मग मी तेवढा हक्क सोडायचा, हा काय न्याय झाला? नांदगावकरला तिने जवळ बोलावलं खरं, पण ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. नांदगावकरला काय करावं तेच कळेना. ती इतक्या जवळ होती की संयम ठेवणं कठीण जात होतं. तिच्या बोलण्यापेक्षा तिची ती गौरकाया, त्यासाठीच राखून ठेवलेला रविवार, शहराबाहेरचं हे हॉटेल, आणि तरीही काहीच नाही. ती बोलत होती तेच ते, दर 15 दिवसांनी भेटल्यानंतर उगाळलं जाणारं तेच ते. सुरुवातीला त्याला ते बरं वाटलं. आपल्याजवळ कुणीतरी मन मोकळं करू शकतं, किंवा कुणीतरी मन मोकळं करावं असं आपल्याजवळ काहीतरी आहे, ही जाणीवच त्याला खूप मोठं करून गेली होती. दुसऱ्या की तिसऱ्या भेटीत तिने त्याच्या गळ्यात हात घातले आणि त्याच्या लक्षात आलं की हे सगळं नवीन आहे. तिचं आपल्यासमोर येणं, आपल्याला तिने इतक्या उत्कटतेने सादर होणं आणि बेभान करणाऱ्या नशेमध्ये गुंतणं. ती मन मोकळं करायला आपल्याकडे येते हे विसरल्याला खूप महिने झाले होते. ती दरवेळी आठवण करून द्यायची. नांदगावकर, मी खुळ्यासारखी तुमच्याकडे धावत येते ती मन मोकळं करायला. केवढा आधार आहे मला तुमचा. पण त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे कमीच असायचं. ती त्याला नांदगावकर म्हणूनच हाक मारायची. त्याला गंमत वाटायची. ती म्हणायची, केवढा नाद आहे तुमच्या आडनावात. तिचं असं बोलणंही त्याला मोहवून टाकायचं. पण आताशा मात्र ती, माझ्याकडे लक्ष नाहीये तुमचं खरं ना? ती त्याला हलवून विचारत होती. आपण थांबायचं का हितच? आज रात्रभर? ती हसली, त्याची कीव करत हसली. काय म्हणावं तुम्हाला नांदगावकर? मी थांबायचं म्हटलं ते वेगळ्या अर्थाने, हिथं मुक्काम करण्याच्या हेतूने नाही. तुमच्या मनात दुसरं काहीच नसावं बहुधा. मी म्हणते आपल्या दोघांच्या या संबंधांना आता पूर्णविराम द्यायचा का? नांदगावकराने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती गंभीरपणानेच बोलत होती. नांदगावकरचा श्वास अडकला. मला जरा विचार करू दे. यात विचार कसला करायचाय? जसं सुरू केलं तसं हे थांबवायचं. ते इतक्या सहज जमेल? न जमायला काय झालं? मग माझं कसं होईल? आता मात्र ती खळखळून हसली. नांदगावकर, जेव्हा तेव्हा तुम्ही तुमचाच विचार करता हे पटलं की नाही? तिच्या हसण्यामुळे, प्रश्नामुळे तो खजील झाला. मला म्हणायचं होतं, समजलं काय ते? नरभक्षक वाघासारखं झालंय, बरोबर ना? रक्ताची चटक लागली तशी देहाची चटक लागले तुम्हाला, बरोबर ना? हे माझेच शब्द आहेत. हो, ते तुम्हालाच ऐकवते मी, कारण या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. मी केवढ्या विश्वासाने तुमच्याकडे आले होते. आधारासाठी तुमच्या बळकट बाहूंपेक्षा खंबीर मनाची ओढ लागली होती. सहानुभूतीबरोबर मला समजून घेणारं कोणीतरी या जगात आहे, या विश्वासावरती मी माझं जीवन पुन्हा सुरू केलं होतं. वसू, तुमच्या घरी आले तेव्हाची पहिली भेट मला लख्ख आठवते नांदगावकर. तुम्ही प्रचंड घाबरला होतात. एखादं भूत दिसावं तसे तुम्ही थरथर कापत होता आणि भीतीमुळे तुमच्या हृदयाचे ठोके मला लांबवरून सुद्धा ऐकू येत होते. तुमची बायको येण्याच्या आत तुम्ही मला घराबाहेर काढलत. वसू त्याच्याजवळ गेली. पण दुसऱ्या भेटीत तुम्ही जे बोललात त्यातलं एक वाक्य चांगलंच लक्षात राहिलंय माझ्या. नव्हे ते कोरूनच ठेवलंय मी माझ्या मनावर. आपण कुठंतरी गुंतलो एकमेकांत. ते वाक्य ही माझी जगण्याची प्रेरणा बनली नांदगावकर. या जुन्या आठवणी कशाला आता काढायच्या? सगळाच चिखल आहे मनात, आठवणींचा चिखल. तुम्हाला तो चिखल वाटत असेल, पण मला मात्र आठवणींचे तपशील संदर्भासहित शोधत राहणं आवडतं. त्याच्या इतका विरंगुळा नाही कुठं मिळणार. ती थांबली. नांदगावकरला वाटलं आता उठावं आणि सरळ निघावं, पण तिच्या प्रश्नाने त्याला थांबवलं. ती विचारत होती, नांदगावकर, तुमचं तुमच्या बायकोवरती प्रेम आहे? ते तुला कशाला समजायला हवं? प्रतारणेची जातकुळी तपासत होते. मी प्रतारणा केली ती नवऱ्यावरती सूड उगवायचा म्हणून.
पण तुमचं तुमच्या बायकोवरती प्रेम असताना तुम्ही का केलीत प्रतारणा? तुला आता वेड लागले वसू. घरी जा. मुलं वाट पाहत असतील तुझी. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ते मला माहिती आहे. तुझ्या अवघड प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधलेलो नाही. नांदगावकरने तिरसटपणे सांगितलं. असं तोडून टाकू नका मला. मला माहितीये तुम्हाला जे हवं ते आज मी दिलं नाही त्याचा हा राग. पण नांदगावकर, आपण एकत्र आलो ते यासाठी नाही. ती चूक तुझी. तुझे शब्द तुला ऐकू नको. प्लीज नको. नाही, ऐकायलाच हवेत. तू म्हणाली होतीस तेव्हा. तुम्ही मला हवे आहात. कितीही किंमत मोजायला लागली तरी चालेल. काहीही द्यावं लागलं तरी चालेल. पण मिळालेला मानसिक आधार सोडणार नाही मी. हे तुझेच शब्द ना? हो. मला अडकवण्यासाठी तू तुझ्या देहाचं दान. स्टॉप इट नांदगावकर, स्टॉप इट. नांदगावकर उठला. मी हॉटेलचं बिल भरतोय. तुला जायचं असेल तेव्हा तू निघून जा. तो तरातरा निघून गेला. जोराने आपटणाऱ्या दाराकडे ती बघत राहिली. अस्वस्थ मनाने ती उठली. घरी तर जायलाच हवं होतं. इतर कुणासाठी नाही, पण मुलं वाट पाहत असतील त्यांच्यासाठी घरी असणं महत्वाचं होतं. ती खाली आली. काउंटरवरती किल्ली दिली तेव्हा तिला वाटलं रिसेप्शनिस्ट आपल्याला हसतोय. ती धावतच बाहेर आल्याने समोरच्या रिक्षाला हात दाखवला. रिक्षा निघाली. तिने डोकं पाठी टेकलं आणि इतका वेळ आवरून धरलेलं पाणी खळकन ओघळलं. ओघळणारी आसवं पुसावीत असं वाटत नव्हतं. ती तशीच बसून राहिली. कॉलनी आली तशी तिने रिक्षा थांबवली. घरात शिरताना तिच्या लक्षात आलं, मोठी विदूला अभ्यासाला बसली होती आणि लहान वीरेंद्र मॅकॅनो घेऊन बसला होता. तिला पुन्हा गलबलून आलं. या छोट्यांना टाकून आपण अभिसारिका होऊन नांदगावकराच्या सहवासात रमतो का? कशाकरिता? तर केवळ नवऱ्यावरती सूड म्हणून? मानसिक आधार मिळवायचा म्हणून? मग या बछड्यांनी कुणाकडे बघायचं? तिला दोघांचा उमाळा आला. ती खाली बसली. मम्मी, कॅडबरी आणलीस? छोट्या वीरेंद्रने विचारलं. वसूला काय उत्तर द्यावं हेच कळेना. कॅडबरी आणायची साफ विसरली होती ती. वीरू, दात कुणाचे खराब होतात? विदुलाने विचारलं आणि वसूची सुटका झाली. उद्या नक्की, तिने प्रॉमिस केलं. अजिबात नाही मम्मी, मुळीच आणायची नाही कॅडबरी. त्याने दात बघ किती खराब झालेत त्याचे. ताटली फाटली, गप्प बस. वीरू चिडला. त्याने मॅकॅनो उधळून टाकला आणि रागारागाने कोपऱ्यात जाऊन बसला. वसू विदूला जवळ गेली. कसला अभ्यास चाललाय तुझा? मम्मी, तू रविवारी बाहेर जातेस आणि डॅडी फार वाईट काहीतरी बोलतात ग तुझ्याबद्दल. प्लीज मम्मी, तू जाऊ नकोस ना ग बाहेर. ती बघतच राहिली. आणि हो, बाहेर लोक सुद्धा काहीतरी बडबडत असतात तुझ्याविषयी. तिने विदुलाला पोटाशी घट्ट धरलं. लोक म्हणतात नवरा तसा तर बायको अशी. तो उकिरडे फुंकतो. ती गावभवानी म्हणजे काय ग मम्मी? तिने विदुलाला समोर उभं केलं. गुडघे टेकून ती खाली बसली. लोक काहीही बोलले तरी मनावर घ्यायचं नाही आपण विदू. हे सांगायला किती सोपं आहे मम्मी, पण आम्हाला ऐकायला लागतं नेहमी नेहमी. वसूला वाटलं विदूला किती समजूतदार झाले. अकाली प्रौढत्व आलंय. डॅडी कुठे आहेत तुझे? ते त्यांच्या मैत्रिणीला घेऊन समुद्रावर. तिने खालचा ओठ चावला. मी म्हटलं मी पण येतो तुमच्याबरोबर. तर म्हणाले कानाखाली पेटवीन. कोपऱ्यात बसलेला वीरेंद्र उठला. आम्ही का जायचं नाही समुद्रावर? त्याने विचारलं. तिने चटकन मनाशी निर्णय घेतला. चला दोघंही उठा, आपण तिघही आता समुद्रावरती जाऊया. वीरेंद्र आणि विदुलाचे डोळे आनंदाने चमकले. खरंच मम्मी, मी किल्ला करण्यासाठी माझं किट घेऊ का? बादली, भांडी, सैनिक. घे घे. दोघंही तयारीला लागले. क्षणकाल तिलाही उत्साह आला. लगबगीने तीही तयारी करू लागली. नांदगावकरला का आपण जवळ केलं? समोर समुद्रात उठलेल्या लाटेकडे पाहता पाहता तिच्या मनात प्रश्न उमटला. लाट फुटली. फेसाळत सर्व दूर पसरली. ती चिंब भिजल्यासारखी बसून राहिली. बाजूला वाळूत किल्ला करण्यात विदूला वीरेंद्र दोघंही रममाण झाली होतीत. नववीत असणारी विदूला वीरेंद्रला खेळवण्यासाठी त्याच्याहून लहान होऊन जीव रमवीत होती. दोघंही समज आल्यासारखी राहत होती, वागत होती. कधीतरी वीरेंद्रचा अवखळपणा, बणखोरपणा उफावून यायचा, पण तेव्हाही विदूलाच पुढाकार घेऊन त्याची समजूत काढायची. आत्ताही तेच चाललेलं दिसत होतं.
तो किल्ला मोडत होता. ती पुन्हा पुन्हा बांधत होती न चिडता. तिला वाटलं उठावं आणि पुन्हा किल्ला बांधणारे तिचे हात हाती घ्यावेत, हृदयाशी धरावेत. तिला ती कल्पनाच मोठी विलक्षण वाटली आणि तिच्या एक गोष्ट लक्षात आली. विदुलाच्या आणि आपल्या हातात खूपच साम्य आहे. ती किल्ला पुन्हा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होती आणि एकेकाळी आपणही आपलं घर उभारण्याचा प्रयत्न करत होतो, नाजूक हातांनी. तिच्या समोरचा समुद्र धुसर झाला, गाज मंदावली. समोर एक बंगला उभा राहिला नव्हता, उभा होत होता. वसू, इतक्या टोकाला जाऊ नकोस. बांधकाम पूर्ण व्हायचंय आणि किती वेळ काम करशील? काम कसलं रे हे? मी तर केवळ पाणी मारते. तरीही खाली उतर, खूप दमलेली दिसतेस तू. ती खाली उतरली. मी जराही काम करायचं नाही? नो, तू फक्त या छोट्या बंगल्यात राणीसारखं राहायचं आणि मिरवायचं. आणि तू गुलामासारखं राबायचं? शी, मला नाही आवडत हे. तू तर राजासारखं रुबाबात राहायचं. काम मी करायचं. या नाजूक हातांना, गुलाबी तळव्यांना, अपऱ्या नाकाला आणि लाल चुटूक ओठांना बाहेरचा वारा बाधेल की ग? हे किती सुंदर बोलतोयस तू. ती त्याला बिलगली. त्याने हळूच तिला दूर केलं. कामगार बघतायत. ती लाजून दूर पळाली. तो हसत राहिला. लाटेचा जवळून आवाज आला तशी ती भानावर आली. तंद्री भंगली. लाट दूर होती. वीरेंद्र कानात जोरात फुंकर मारित होता. ती हसली. मम्मी, आम्ही आईस्क्रीम घेऊ का ग? मम्मी, मला पण, विदुलाने सांगितलं. तिने पैसे काढून दिले. दोघंही आईस्क्रीमच्या गाडीकडे पळालीत. दोघांनी उभारलेल्या किल्ल्याकडे तिने पाहिलं आणि आजूबाजूला पडलेलं सामान तिने एकत्र केलं. समुद्रावरती गर्दी वाढू लागली होती. वीरेंद्र विदूला खिदळत येत होते. मुलांचं असं खिदळणं तिला खूप आवडायचं. पण आताशी खिदळणं काय, पण घरातलं हसणंही सारं संपून गेलं होतं. एक चमत्कारिक ताण घरात असायचा. बंगला पूर्ण झाल्यावर तिने विचारलं, नाव काय ठेवायचं? बकुळ. तिने क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं होतं. बकुळीच्या फुलांनी तुझं माझं विश्व बहरत गेलं, सुगंधित होत गेलं. त्या बकुळीच्या फुलांची आठवण, तुझ्या माझ्या प्रेमाची आठवण म्हणून आपण बकुळ नाव ठेवूया. त्याला ते एकदम मान्य झालं. पुन्हा एकदा बकुळ गंध घरात दरवळला. तिने त्याला विचारलं, मी म्हणेन ती प्रत्येक गोष्ट तू मान्य का करतोस? जरा तरी विरोध कर ना रे. तो हसला. विरोध कशाला? तू जे बोलतेस ते सगळे विचार माझेच नाहीत का? तुझ्या माझ्यात द्वैत आहेच कुठे? हां, आता जरा शरीरं वेगळी आहेत, पण मन दोघात एकच आहे बघ. ती मोठाले डोळे करून पाहत राहिली, विरघळत राहिली. हेच का रे ते प्रेम? तिने नजरेने विचारलं. त्याने केवळ पापण्या झुकवल्या. तिला उत्तर मिळालं तशी ती अनावर ओढीने त्याच्याजवळ गेली. बकुळगंध पुन्हा एकदा दरवळला. मम्मी, जायचं का ग? विदुलाने तिला विचारलं. का ग, कंटाळलीस होय एवढ्यात? नाही, पण तू काहीच बोलत नाहीयेस. हो, विसरलेच बघ मी. ती गप्पा मारू लागली. कुठल्याशा पिक्चरची स्टोरी, फुलं, नवीन फॅशन, विदुलाची शाळा, वीरेंद्रची गाणी. घरी निघताना तिच्या लक्षात आलं, आपल्या मनातला प्रश्न तसाच शिल्लक आहे. नांदगावकरला आपण का जवळ केलं? तिने मान हलवली आणि समोरून येणारी रिक्षा थांबवली. दोघंही झोपली तशी ती उठून बेडरूम मध्ये आली. महेश जागाच होता. आज तू मुलांना घेऊन समुद्रावरती गेली होतीस. बरं वाटलं. म्हणजे अशा करता की तू माणसात आलीस म्हणून. ती काहीच बोलली नाही. सकाळी हा प्लॅन सांगतीस तर काय उपयोग होणार होता? तू तिला घेऊन जाणार होतास. तुम्हा दोघात आमची अडचण रे कशाला? तो उठला. तिला जवळ घेण्यासाठी पुढे आला. दूर हो माझ्यापासून. तू बायको आहेस माझी. दुसरीकडे शेण खाताना हे आठवत नाही? आठवतं तर. अगं, तुझी चव वेगळी, तिची वेगळी. लाज नाही वाटत असं बोलायला? नाही. त्याने एकदम तिला उचललं. कायद्याच्या भाषेत याला बलात्कार म्हणतात. मग जा की पोलिसांकडे. त्याने मुद्दाम लाईट लावला. तिचा चेहरा दगडासारखा निर्विकार बनला. डोळे मिटून ती नांदगावकराचा चेहरा नजरेसमोर आणू लागली. पण तिच्या लक्षात आलं, सगळे चेहरे सारखेच. केव्हा तरी एकदा नांदगावकरला तिने सांगितलं होतं, तो खूप त्रास देतो, हाल हाल करतो देहाचे.
आणि वाईट वाईट काहीतरी बोलतो. मग माझा चेहरा नजरेसमोर आण, नांदगावकरनं सांगितलं. तिला ती कल्पना आवडली आणि त्या क्षणी तरी नांदगावकर ग्रेट वाटला. तुम्ही असा आधार दिलात तर मलाही जगावंसं वाटेल. तो गोड हसला. तिने ते उरात साठवलं. तिला आठवलं ते तेवढ्यापुरतंच. प्रत्यक्षात स्त्रीदेह बघितल्यावर दोघांचेही चेहरे सारखेच. महेश दूर झाला तशी ती उठून बसली. समुद्रावरचा प्रश्न तिला पुन्हा पडला. आपण नांदगावकरला का जवळ केलं? वीरेंद्र महिन्याचा झाल्यावर वसू परत आली. महिनाभराचं बाळंतपण आणि अगोदरचे 15 दिवस. 1.5 महिना ती बकुळमध्ये नव्हती. महेश तिला पाठवायलाच तयार नव्हता. पण आईने खूप आग्रह केल्यावर तिला माहेरी जाण्यावाचून पर्यायच राहिला नव्हता. पहिल्या 15 दिवसांत तो 2 वेळा येऊन गेला आणि नंतर सारखे फोन. आईला जावयाचं खूपच अप्रूप वाटलं. वसूला वाटलं केव्हा एकदा महिना संपतोय. आईने आग्रह करूनही ती माहेरी राहिली नाही. जेमतेम महिना झाला आणि ती परतली. वीरेंद्रला त्याच्या जवळ देऊन ती घरभर हिंडली. आपल्या गैरहजेरीत सुद्धा आपलं अस्तित्व कुठं कुठं सापडतं का ते पाहू लागली. प्रवासात तिला वाटलं होतं घरी गेल्यावर सगळा पसारा आवरावा लागणार. बेडरूममध्ये कदाचित आपल्या साड्या, लग्नाच्या वेळचे फोटो, बकुळीचे गजरे, किचनमध्ये कचरा, दुधाचे ठिपके, हॉलमध्ये पेपर, सगळं अस्ताव्यस्त. आपल्या आठवणी जागवण्यासाठी महेशने ते तसंच ठेवलेलं. आपलं अस्तित्व या सगळ्यांतून तो शोधत असणार. आता गेल्या गेल्या सगळं आवरायला हवं आणि सांगून टाकायला हवं. आता मी आले तुझ्यासाठी, तुझ्या ओढीने. माझं अस्तित्व आता सुकलेल्या बकुळ गजऱ्यात, साड्यांच्या पसाऱ्यामध्ये तू शोधू नकोस. ती घरभर हिंडली आणि हळूहळू मनाचा विरस होत चालला. सगळं घर टापटीप लावलेलं होतं आणि पाणीही भरलेलं होतं. फ्रीजमध्ये भाजी, गजरा. तिला ती स्वच्छता, टापटीप खुपली. काहीतरी हरवल्यासारखं तिला वाटलं. ती धावतच त्याच्याकडे गेली. मी येणार म्हणून सगळं आवरलंस ना? मी आवरलं असतं की. मी नाही आवरलं, तो पटकन बोलून गेला. मग कुणी? तुझी मैत्रीण आली होती. ती म्हणाली मी आवरते घर. कुठली मैत्रीण? मैत्रीण म्हणजे तुझ्या ओळखीची. नाव काय तिचं? आभा. आभा? ती नटवी तुझ्या ऑफिसातली? ती हिथं कशासाठी आली? कुणी बोलावलं तिला हिथं? तिनं घर का आवरलं आपलं? तिने प्रश्नांचा एकच भडीमार केला. तिला काहीतरी वेगळीच शंका आली. ती केवळ आत्ताच की दररोज? त्याचा चेहरा दयनीय झाला. त्याने एकदम तिचे हात हाती घेतले. मी चुकलो वसू, मला माफ कर तू. तिला काही कळेच ना. तिने हात सोडवून घेतले. तू नव्हतीस ना. केव्हा तरी तुझ्या आठवणीने अस्वस्थ झालो. नि नको ते. प्लीज वसू, मी खरं खरं सांगतोय. मी चुकलो, मला क्षमा कर. ती थिजली, बर्फासारखी थिजली. हे हे तू काय म्हणतोयस? तो गप्प राहिला. अरे हे सगळं कथा कादंबऱ्यांमध्ये घडतं. प्रत्यक्षात घडलं तर फार कठीण होईल रे. सगळीकडे अनाचार. तू तू मुद्दाम खोटं बोलतोयस ना रे. माझी परीक्षा घ्यायला. महेश सांग ना रे, सांग ना. हे हे खोटं आहे म्हणून सांग. वसू तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच खरं बोलायचं धाडस केलं ग. म्हणजे? ती दूर झाली. दूर झाली पण उन्मळली. मातीचा आधार सुटलेल्या झाडासारखी. झाड हळूहळू पडू लागलं. सगळा शाखा भार होऊन दानकन खाली आपटलं. महेश घाबरला. डॉक्टरांना फोन केला आणि बेशुद्धीतल्या वसूला उचलून बेडवरती घेऊन गेला. खरं बोललो ते चुकलं का? तो सतत विचारायचा. सगळं लपवून ठेवलं असतं तर तुला काही कळलंही नसतं. पण माझी चूक मला कळली. तुला सांगितली. तू माफ करावं या हेतूने. पण तू तर आकाश कोसळल्यासारखी आकांड तांडव करते आहेस. आकाश कोसळणं आणखी काय रे वेगळं असतं? माझं सगळं विश्व उद्ध्वस्त करूनही तू शाजूकपणा दाखवतोयस. काही वाटत नाही का रे तुला? एका महिन्यात तू इतका बदलू शकतोस? गेल्या काही वर्षात तुला भरभरून दिलेलं सुख एका महिन्यात तू विसरलास. प्रेम विसरलास. माझ्या विरहात होरपळत होतास तर यायचं होतंस की तिकडे. मी तुला माहेरी सुद्धा कशाला नाही म्हटलं नसतं. शारीरिक वेदना मी सहन केल्या असत्या गपगुमान. त्या सहन करता येतात रे. पण या मानसिक यातना फार असह्य असतात. फारच. महेश तिच्या जवळ आला. हे असं पुन्हा नाही ग होणार. कशावरून? मी प्रॉमिस देतो तुला.
त्या शब्दावरचा विश्वास उडालाय माझा. आपल्याला एक बायको आहे, सुंदर मुलगी आहे. महिन्यापूर्वी गोंडस बाळ घरात आलंय. या साऱ्याचा तुला विसर पडला. कशाला आश्वासन देतोयस? ती दूर झाली. मला एक सांग, मी अशी वागली असते तर? तो निरुत्तर झाला. बाहेरच्या हॉलमध्ये निघून गेला. तिला वाटलं या क्षणी त्याने जवळ घ्यायला हवं होतं, म्हणायला हवं होतं, वसू, असा विचारही मनात तू आणू नकोस. तुझ्याशिवाय माझं जीवन अधुरं आहे. मी चुकलो, पण तू अशी वागू नकोस. घर उद्ध्वस्त होईल. पाहिजे तर तू म्हणशील ती शिक्षा मी भोगीन. केवळ तिला वाटलं त्याने असं म्हणायला हवं होतं, पण तो तर बाहेर निघून गेला होता. तिला आपल्या मनाचा राग आला. केवळ आपण तेवढा सगळा विचार करायचा. तो प्रत्येक गोष्टीत मोकळा. करून सवरून गुंतायचं नाहीच कुठे. तो सगळी सुख उपभोगून सुद्धा कसाही वागू शकतो. आणि आपल्या भावविश्वाला तडे जातात म्हणून आपण झुरत बसतो. तो चूक कबूल करून माफी मागायला मोकळा. सहज शर्ट मळला, धुवून टाकला. त्यात काय विशेष या पद्धतीने. आपण मात्र विचार करून तिचं डोकं शिनलं आणि दुखायला लागलं. सगळ्या शरीरावरती उदासी पसरली आणि खूप दिवसांच्या आजारपणातून उठावं तसा अशक्तपणा तिला जाणवायला लागला. वीरेंद्र दुधासाठी रडत होता. ती शून्य नजरेने भिंतीकडे पाहत बसली होती. तुम्हाला या नोकरीची गरज काय? डॉक्टरांनी विचारलं. गरजेशिवाय कुणी नोकरी करतो का हो डॉक्टर? प्रत्येकाची गरज वेगळी असते. माझी गरज आहे ती मन रमविण्यासाठी. मला माझ्या पायांवरती उभं राहायचं आहे. मला माझं स्थान निर्माण करायचंय. मुख्य म्हणजे मी अशी उभी राहू शकते हे मला दाखवून द्यायचंय. ठीक आहे, मला या हॉस्पिटलच्या पसाऱ्यात माणसं कमी पडत असतात. तुम्ही आलात हे बरं झालं. उद्यापासून काम सुरू करा. हां, पण मी वेळेची मर्यादा सांगू शकत नाही. पेशंट्सची गर्दी असेल तर रात्री कधी 10ही वाजतात. मला चालेल. डॉक्टरांकडून ती रिसेप्शनिस्टच्या कामाचं स्वरूप समजावून घेऊन बाहेर पडली. घरी यायला थोडा उशीरच झाला होता. डॉक्टरांनी सगळे पेशंट्स तपासल्यावरती तिचा इंटरव्ह्यू घेतला होता. ती घरी आली तेव्हा महेश संतापला होता. वीरेंद्र रडून थकला होता आणि विदूला रडवेली होऊन बसली होती. सगळा पसारा तस्साच पडला होता. ही काय घरी यायची वेळ झाली? त्याने संतापल्या स्वरात विचारलं. मुलांना सांभाळणार कोण? घरातला पसारा आवरणार तरी कोण? कोण म्हणजे? मी नसताना घर कुणी आवरायचं हे ठरून गेलेलं आहे. त्या आभाला सांग ना. त्याचा स्वर खाली आला. तू कुठे गेली होतीस? इंटरव्ह्यूला. उद्यापासून नोकरी करणार आहे मी. गरज काय नोकरीची तुला? मला माझं स्थान निर्माण करायचंय. पायावरती उभं राहायचंय माझ्या. तुझ्यावरती मला आता अवलंबून राहून माझं भवितव्य धोक्यात नाही घालायचंय. म्हणजे? तो धास्तावला. तू मला सोडून जाणार? नाही, ते कसं रे शक्य आहे? प्रेम केले ना मी तुझ्यावर. तो धागा आहे अजून शिल्लक. पण तू आभाला सोडायला तयार नाहीस. मग मी माझा जीव कुठे रे रमवायचा? उद्या तिच्या नादात तू मला वाऱ्यावरती सोडलंस तर खाजगी का होईना पण नोकरी असली तर पोराने मी उपाशी तरी मरणार नाही रे. वसू, इतकं तोडून टाकू नकोस ना ग. मला कुठं हौस आहे. पण तू तुझं वागणं सुधारत नाहीस. मला माहितीये. माझ्यासाठी तुला बराच खर्च करावा लागलाय. आजारपण, औषध पाणी. पण मी ठरवलंय सगळं कर्ज फेडायचं तुझं. दीर्घ मुदतीचं हे कर्ज मी फेडेन. महेश, प्लीज एकदा तरी माझ्या समाधानाकरिता सांग ना तू. तिला सोडून दिलंस म्हणून. वसू, माझी फारच पंचायत झाली ग. मी तिला सोडायचं म्हटलं तरी तिला मी हवा आहे. एकूण तू दुबळाच म्हण ना. हो, मी दुबळ आहे, त्याने खालमानेने उत्तर दिलं. तुला आम्ही दोघी हव्यात? हो, त्याचं धिटाईचं उत्तर आलं. वसूने चमकून त्याच्याकडे बघितलं. तो तिच्याकडे न बघता बाहेर गेला. सगळा पसारा तस्साच सोडून तिने वीरेंद्रला उचललं आणि विदुलाला घेऊन ती बेडरूममध्ये आली. रात्री झोपताना महेशला राहवलं नाही. बाहेर हॉलमध्ये बराच पसारा. आभाला आवरायला सांगायचा. मी तुम्हा दोघांची नोकर नाही. तिला म्हणायचं केवळ देहभोगाकरिता हिथं येत जाऊ नकोस. आणि हो, उद्यापासून घरातलंही तिलाच आवरायला सांगायचं. मी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत घरातच नसणार. काय करायचंय ते करा. मात्र मी येईन तेव्हा जेवण तयारच पाहिजे. ती काय नोकर नाही तुझी, पण तुझी शय्या सोबतीन आहे ना. सांग ना तिला हक्कानं.
ऑफिसात नोकरी करून दुसऱ्यांचे नवरे पळवणं सोपं असतं, पण घर सांभाळणं कठीण असतं हे कळू दे की तिला पण. आज तुझा भांडायचाच मूड दिसतोय मला. नाही, व्यवस्था लावायच्या आहेत मला. त्यात तुला भांडण वाटलं असेल, आय डोंट केअर. ती कूस बदलून झोपली. तो येणाऱ्या नव्या दिवसाचा विचार करत राहिला. तिला वाटलं हे कुणाजवळ तरी सांगितलंच पाहिजे. मनाचा कोंडमारा का म्हणून सहन करायचा? कुणाजवळ तरी मन मोकळंच केलं पाहिजे. दर 4 दिवसांनी होणारी भांडणं, रात्रभर एकमेकांचे दोष आठवून डागण्या देणं, त्याचे शारीरिक मानसिक बलात्कार, आभाशी हरघडी होणारी तुलना, खरं तर सगळंच असह्य होतं. मनाचा तोल घालवणारं, घटस्फोट किंवा आत्महत्येच्या कठड्यावरती नेणारं. तो पुरुषप्रधान संस्कृतीतला. काहीही करावं, बायकोला सर्वच बाबतीत गृहीत धरावं आणि वर नाकाने संस्कृतीचे कांदे सोलावेत. आपण मात्र मनाची घुसमट सहन करायची. का? कशाकरिता? हॉस्पिटलमध्ये तिची आणि नांदगावकरची ओळख झाली. नांदगावकर यमार म्हणून वारंवार यायचा. कुठल्या तरी येण्याच्या वेळी तिचे डोळे पाण्याने भरलेले पाहून तो सहज म्हणाला होता, काही होतंय का तुम्हाला? त्याचा स्वर स्पर्शासारखा सर्वांगावरून फिरला. तिच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. तिने मान हलवली, पण डोळ्यांतली आसवं ठिबकलीच. त्यांनी चहाडी केली आणि मग हळू आवाजात तिने सांगितलं, नांदगावकर, मला कुणीतरी सावरायला हवंय हो. मला आधाराची गरज आहे. मला तुमच्या आयुष्यातला 1 तास द्याल का? मला खूप बोलायचंय, मन मोकळं करायचंय. नांदगावकरने स्मितहास्य केलं. जरूर जरूर, मित्र म्हणून खूप आधार देऊ शकतो मी तुम्हाला. मला तुम्हाला आधार देणं आवडेल. मला सहानुभूती नकोय, उपदेश नकोय. मला मन मोकळं करण्यासाठी फक्त 1 तास. आतून बेल वाजली. तिने चटकन डोळे पुसले. पुढचा नंबर आत पाठवून दिला आणि आजूबाजूला बसलेल्या पेशंट्सचा विचार न करता ती बोलू लागली. सरावाने पेशंट्स आत पाठवू लागली. मध्येच केव्हा तरी नांदगावकरला आतमध्ये पाठवून दिलं. तो निघाला तशी तिच्या हृदयामध्ये कळ उठली. आता पुन्हा केव्हा भेटणार? दर 15 दिवसांनी येतोच की मी. शिवाय याच शहरात माझं घर आहे. पुन्हा भेटू. हां, पण रडत राहायचं नाही, पुढत बसायचं नाही. नांदगावकर, एक रिक्वेस्ट करू का? मला जाताना काहीतरी असं एखादं वाक्य सांगा ना, जे मी पुढच्या भेटींपर्यंत लक्षात ठेवीन. म्हणजे काय? त्याला हे अनोखं वाटलं आणि त्याच्या लक्षात आलं ती मायेच्या शब्दांची भुकेलेली आहे. आणि आपण अनेक गावं फिरत असल्याने सगळ्याच बाबतीत भुकेलेलो आहोत. घरी भूक भागतेच, तरीही चव बदल हवाच. सांगताय ना? हो, सांगतो की. पण माझी एक अट आहे. डोळ्यांतलं पाणी वेळी अवेळी ओघळू द्यायचं नाही. ज्यावेळी ओघळण्याची परिस्थिती असेल तेव्हा मला आठवायचं. बस, पुरेसं आहे एवढं मला. म्हणजे तुम्हाला वाक्य सांगू ना? नको, मिळालं मला. ती खुदकन हसली. तो तिच्या हसण्यात पूर्ण बुडाला. घरी येताना ती आज काही वेगळ्याच मूडमध्ये होती. अनुभव खूप आले. आता पूर्ण विराम द्यायला हवा सगळ्याला. मनातल्या या विचाराने ती दचकली आणि बेडवरती उठून बसली. शेजारी मुलं शांत झोपली होतीत. पलीकडे महेश सुद्धा खुशाल घोरत होता. तिने दिवा लावला. महेशचा चेहरा कुठलं तरी रम्य स्वप्न पाहत असल्यासारखा आनंदी दिसत होता. तिला आठवलं, अगदी सुरुवातीला झोपेतून अचानक जाग आल्यावर नाईट लॅम्पच्या प्रकाशात तिला त्याचा चेहरा असाच दिसायचा, निरागस, आनंदी. मग ती हळूच त्याच्या पापण्या स्पर्शायची आणि गालावरती गाल टेकून ती अनावर ओढीने त्याच्याजवळ गेली आणि पूर्वीसारख्या पापण्या स्पर्शिल्या. तो जागा झाला. काय करीत होतीस? पूर्वीचा महेश शोधित होते. त्याचा चेहरा मिश्किल झाला. मिळाला का? कुणास ठाऊक. मिळेल सुद्धा. पण हां, बोल ना, खरंच मिळेल का? हो, पण पूर्वीची वसू मला मिळेल का? म्हणजे माझ्यात कुठं काय? मी काय केलं? मला नांदगावकर माहितीये, हॉटेल माहितीये. महेश, ओरडू नकोस ग. तू त्याच्याकडे जातेस, रविवारी हॉटेलमध्ये असतेस, सगळं कळलंय मला. कधी बोलला नाहीस तू. ती बेडच्या टोकावरती जाऊन बसली. कुठल्या तोंडाने बोलायचं? मीच नाही का तुला नांदगावकरकडे नेऊन सोडलं? मीच ना तो, आभाच्या गाळात रुतलेला. मीच ग, मीच. त्या दोन्ही बछड्यांचा विचार न करता केवळ माझ्या वासनेसाठी. शी, जनावरच मी.
तुझी अधोगती माझ्यामुळेच. कधी नव्हे इतकी त्याच्या डोळ्यांत आसवं उगवली. ती उठली. मीही चुकले. मी मानसिक आधारासाठी नांदगावकराला जवळ केलं, पण तो आधार तकलादू होता. नांदगावकराला माझा देहच हवा होता. बस कर वसू, बस कर. नाही रे, बोलू दे ना मला. चेहऱ्याआडचे चेहरे ओळखताच येत नाहीत मला. जो भेटेल तो मला आधार वाटतो, पण त्याचा चेहरा वेगळा असतो. हिंस्त्र, रानटी, रक्ताला चटावलेल्या वाघासारखा. आपण एकत्र यायचं का पुन्हा? त्याने मान खाली घालून विचारलं. मघाशी मला स्वप्न पडलं, त्यात तू आणि मी हिल स्टेशनवर. वसू, ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी यायचं का ग एकत्र? त्याची मान खालीच होती. केवळ तू आणि मी? विदूला वीरेंद्र नकोत? त्याची मान वर झाली. चेहऱ्यावरती अविश्वासाचे भाव तरळत होते. महेश, एक वाईट स्वप्न सुरू होतं. त्याला पूर्णविराम देऊन नवीन आयुष्य आपण सुरू करूया. हा 1-2 वर्षांचा काळ आपल्या आयुष्यात आलाच नाही असं समजूया. तिने त्याच्याजवळ सरकत विचारलं. वसू, तो कानाच्या पाळीला दंश करीत उसाळला. बोलणारे, विसरायचं ना सगळं? वेगळ्या शब्दात सांगायला हवं. त्याने विचारला आणि डाव्या हाताने नाईट लॅम्प बंद केला. उजव्या हाताने वसूला कवेत घेतलं. ती त्याच्या मिठीमध्ये विरघळू लागली.